नमस्कार सर्वांना, करिअर पीक पॉइंट या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एसएससी मार्फत ज्या सब इन्स्पेक्टर जे की दिल्ली पोलीस दलामध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत जीडी आणि एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी सब इन्स्पेक्टर म्हणून, त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत। तर ह्या ज्या जागा आहेत त्या एसएससी मार्फत घेतल्या जाणार आहेत। ठीक आहे, तर डिटेल्स बघा इथं त्यांनी दिलेला आहे। जसं की बघा त्यांनी सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे ॲप्लिकेशनची 22 जुलैपासून आणि लास्ट डेट जी असणार आहे ती 15 ऑगस्ट असणार आहे। ठीक आहे, लास्ट रिसीव डेट सांगितलं इथं 15 ऑगस्ट। त्याच्यानंतर बघा जे ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन वगैरे काही असेल तुमचं, ठीक आहे, ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर त्यासाठी जी करेक्शनची जी डेट टाईम सांगितलेला आहे तर 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या 1-2 दिवसामध्ये तुम्ही जे आहे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्ही करू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जी कम्प्युटर एक्झाम आहे ती टेंटेटिव्ह डेट असतात यांच्या, ठीक आहे, एस्टिमेटेड डेट असतात ते जी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये जी तुमची आहे एक्झाम होणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पोस्ट ज्या बघा इथे त्यांनी सांगितलेल्या आहेत। ठीक आहे, पोस्ट बघा सब इन्स्पेक्टर जीडी इन सीएपीएफ। ठीक आहे, तर ह्याची जी पे स्केल असणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं 6 पे स्केल असणार आहे। तुमची बेसिक चालू होणार आहे 35,400 पासून। ठीक आहे, त्याच्यावर जे आहे टीए डीए एचआरए आणि अदर काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत किंवा जे काही बेनिफिट्स आहेत, ठीक आहे, ते याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत। प्लस जी आहे ही जी पोस्ट आहे ती ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, नॉन गॅझेटेड आणि नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरी जी पोस्ट आहे ती आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह। ठीक आहे, मेल फिमेल दोघांसाठी असणार आहे आणि दिल्ली पोलीसमध्ये यांची पोस्टिंग असणार आहे। ठीक आहे, पे स्केल असणार आहे 6 लेवल असणार आहे, 35,400 बेसिक, वरती सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये टीएडी एचआरए हे सगळ्या गोष्टी ऍड होणार आहेत। ठीक आहे, ही जी पोस्ट आहे ती ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे दिल्ली पोलीस कडून। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वॅकन्सी बघूया किती दिलेल्या आहेत। वॅकन्सी मध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे जी पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलीस मेल साठी। ठीक आहे, ही स्पेसिफिक मेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी इथं त्यांनी दिलेले आहेत डेट वॅकन्सी ज्या आहेत त्या मेल कॅन्डिडेटसाठी इथं आहेत। त्याच्यानंतर बघा जर बघायला गेलं आपण, ठीक आहे, तर ओपन कॅन्डिडेटसाठी बघा डिटेल्स इथे त्यांनी दिलेले आहेत। ठीक आहे, हे जे त्यांचे डिपार्टमेंट आहेत, ठीक आहे, एक सर्व्हिस ओपन झालं, एक सर्व्हिसमॅन ESM, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन स्पेशियल कॅटेगरी, त्याच्यानंतर डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी, ठीक आहे, अशा प्रत्येकांसाठी ना जागा दिलेल्या आहेत। ह्या जो पूर्ण टेबल आहे, ठीक आहे, हा मेल कॅन्डिडेटसाठी इथं त्यांनी पूर्ण टेबल दिलेला आहे। ठीक आहे, तर मेल कॅन्डिडेटच्या ह्या वॅकन्सी आहेत। टोटल मेल कॅन्डिडेटसाठी 109 वॅकन्सी आहेत। तुम्ही ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करता त्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहेत त्या पूर्ण ह्या टेबलमध्ये पाहून घ्या। त्याच्यानंतर बघा फिमेल कॅन्डिडेटसाठी सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलीस। ठीक आहे, तर ह्या पोस्टसाठी बघा टोटल वॅकन्सी दिलेल्या आहेत त्यांनी 53 आहेत वॅकन्सी। ठीक आहे, तर कॅटेगरीनुसार वॅकन्सी त्यांनी इथं दिलेल्या आहेत। तर त्याच्यानंतरची जी बघा पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर जीडी इन सीएपीएफ। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा किती वॅकन्सी इथं दिलेल्या आहेत त्यांनी। टोटल जे आहेत इथं कोणकोणत्या सीएपीएफ मध्ये जे आहे वॅकन्सी आहेत ते इथं त्यांनी दिलेले आहेत। जसं की BSF झालं, CISF झालं, CRPF झालं। ठीक आहे, तर ज्या या CAPF मध्ये वॅकन्सी किती अवेलेबल आहेत त्या इथं त्यांनी टोटल दिलेल्या आहेत। मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी डिटेल्समध्ये वॅकन्सी दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर अशा टोटल जर वॅकन्सी बघायला गेल्या तर 1714 वॅकन्सी आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी म्हटलेलं आहे कॅन्डिडेट selected for appointment of SI sub inspector in a CAPF are liable to serve anywhere in India. ठीक आहे, तर ज्या कॅन्डिडेटची रिक्रुटमेंट होणार आहे किंवा जे कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत सब इन्स्पेक्टर इन CAPF तर त्यांची जी पोस्टिंग असणार आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये असणार आहे। ठीक आहे, तर हे त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे। त्याच्यानंतर बघा रिझर्वेशन आणि सुटेबिलिटी ऑफ पोस्ट। ठीक आहे, तर रिझर्वेशन बद्दलचा जो काही क्रायटेरिया आहे, ठीक आहे, तो इथं त्यांनी मेन्शन केलेला आहे। तर ते एकदा ना फॉर्म भरायच्या अगोदर हे डिटेल्स मध्ये पाहून घ्या। त्याच्यानंतर बघा For the post of sub-inspector executive in Delhi Police, reservation is available for ex-serviceman and special category of ex-serviceman as detailed below.
ठीक आहे. तर जे पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली पोलीस मेल कॅन्डिडेटसाठी, जे की एक सर्व्हिसमॅन आहे, त्याच्यासाठी एक त्यांनी स्पेसिफिक कॅटेगरी दिलेली आहे. ठीक आहे, स्पेशियल जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी. तर त्यांनी जे आहे इथं पूर्ण डिटेल्स पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नॅशनॅलिटी, सिटिझनशिप, तर हे नॉर्मल आहे. एज लिमिट बघा, एज लिमिट जे असणार आहे त्यांनी तिथं समोर दिलेलं असणार आहे. पण त्याच्या अगोदर जो आहे एज लिमिट काउंट करण्याचा जो डेट आहे, ठीक आहे, ती 1 ऑगस्टला जे असणार आहे तुमचं एज लिमिट जे आहे काउंट केलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोर हे बघा इथं त्यांनी दिलेलं आहे एज लिमिट कुणाकुणासाठी किती किती आहे. तर 1 ऑगस्ट पासून तुमचं जे आहे एज लिमिट कन्सिडर केलं जाणार आहे. तर SC ST कॅन्डिडेटसाठी बघा सॉरी, हे तर नॉर्मली आहे की 25 ते सॉरी एकच मिनिट हा. ठीक आहे. तुमचं इथं बघा, इथं सॉरी एकच मिनिट, 25 ते 20 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे. ठीक आहे, ह्या दरम्यान असलं पाहिजे. आणि इथं त्यांनी म्हटलेलं आहे की जो कॅन्डिडेट आहे तो बघा इथं 2 ऑगस्ट 1998 च्या अगोदर बॉर्न नसला पाहिजे आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर बॉर्न नसला पाहिजे. ठीक आहे, या दरम्यान जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. त्याच्यानंतर बघा समोर जसं एज रिलॅक्सेशन असतं SC ST OBC वाल्यांसाठी, तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येता त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी इथं त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे एक तर आहे 1 ऑगस्ट तुमची जी आहे बर्थ डेट कन्सिडर केल्या म्हणजे क्वालिफिकेशन कन्सिडर करण्याची डेट असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वालिफिकेशन बघा काय सांगितलेलं आहे. बॅचलर डिग्री सांगितलेली आहे इथं त्यांनी, बॅचलर डिग्री असली पाहिजे. डेट जी आहे क्वालिफिकेशनची 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमचं क्वालिफिकेशन 15 ऑगस्टच्या अगोदर झालेलं असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे त्यांनी म्हटलेलं आहे की जे काय म्हणतात ते समोर बघूया. त्यांनी इथं त्या डिग्री बद्दलचे ना पूर्ण डिटेल्स दिलेले आहे, तर तेही एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन कसं करायचं. ठीक आहे. तर ऍप्लिकेशन कशी करायची ही प्रोसेस तर नॉर्मली सर्वांनाही माहिती आहे. तुम्ही बरेच काही फॉर्म भरलेले आहात त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्याबद्दल नॉलेज आहे. तर मी डिटेल्समध्ये त्याच्यामध्ये जात नाही. तुम्ही ऍप्लिकेशन करायच्या अगोदर पूर्ण एकदा पाहून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशनची जी फीज आहे ती असणार आहे 100 रुपीज. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वुमन कॅन्डिडेट SC ST EWS, ठीक आहे, ह्यांच्यासाठी एक्झाम फीज नसणार आहे. ठीक आहे. तर जे वुमन कॅन्डिडेट आहेत स्पेसिफिक मी वुमन कॅन्डिडेटसाठी सांगते, नक्की फॉर्म भरा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा समोर ही पूर्ण ऍप्लिकेशनचीच प्रोसेस दिलेली आहे त्यांनी. समोर बघूया काय काय दिलेलं आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे. तर सेंटर एक्झामिनेशनचे सेंटर पूर्ण त्यांनी दिलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बघूया कुठे कुठे एक्झाम होणार आहे. वेस्टर्न रिजन. ठीक आहे. वेस्टर्न रिजन मध्ये बघा. ठीक आहे. अहमदाबाद. ठीक आहे, ते सोडून द्या. मुंबईमध्ये होणार आहे, पुण्यामध्ये होणार आहे, अमरावतीमध्ये होणार आहे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर. ठीक आहे. या ठिकाणी एक्झाम जी आहे ती होणार आहे महाराष्ट्रामध्ये. बाकी कॅन्डिडेट आहेत ते जर अदर स्टेटमधून भरणार असतील तर अदर स्टेटमध्येही दिलेले आहेत सेंटर कोणकोणते आहेत. तर एक्झाम कशी असणार आहे बघा. ठीक आहे. एक्झामसाठी बघा पेपर फर्स्ट दिलेला आहे. ठीक आहे. द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ पेपर 1 फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST, फिजिकल एंड्युरन्स टेस्ट PET, पेपर 2 अँड डिटेल मेडिकल एक्झामिनेशन. ऑल दीज स्टेजेस ऑफ द एक्झामिनेशन आर मॅन्डेटरी. ठीक आहे. तर तुमचं पेपर 1 होणार आहे, त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट किंवा फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पेपर 2 होणार आहे आणि त्याच्यानंतर डिटेल मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. आणि हे जे सगळे आहेत प्रोसिजर एक्झामच्या, ठीक आहे, ह्या मॅन्डेटरी आहेत. ठीक आहे. तर पेपर 1 मध्ये बघा काय काय आहे, कसं एक्झामचं शेड्यूल आहे. तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहेत 100 मार्कासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस आहे 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 50 क्वेश्चन 50 मार्क. ठीक आहे. कंपोजिट टाइम दिलेला आहे 2 तासाचा. तुम्हाला 2 तासामध्ये टोटल 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पेपर 2 काय दिलेला आहे. पेपर 2 जो आहे तो इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी.
टोटल 2 तासाचा वेळ दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं म्हटलेलं आहे दोन्ही पेपर जे होणार आहेत पेपर 1 आणि 2 ठीक आहे त्याच्यासाठी जे आहे ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यानंतर बघा पेपरचं जो आहे इथं त्यांनी म्हटलेलं आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तिथं इंग्लिश आहे तिथं फक्त इंग्लिशमधूनच असणार आहे. ठीक आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा 1/3 जे आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे. पेपर दोन्ही पेपरसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यानंतर बघा समोर त्यांनी दिलेलं आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स सर्टिफिकेट होल्डर ठीक आहे ॲज ऑन 15/8/2023 विल बी गिवन बोनस मार्क्स इन पेपर 1 अँड पेपर 2 विच विल बी ॲडेड टू द नॉर्मलायझेशन स्कोर ऑफ कॅन्डिडेट ॲज फॉलोविंग. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे जे आहे नॅशनल कॅडेट कॉर्प ठीक आहे याचं जे NCCचं जे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी एक बोनस असणार आहे पेपर 1 आणि 2 साठी. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे जे सर्टिफिकेट असणार आहे ठीक आहे तर ते त्यांनी इथं पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बोनस मार्क्स किती आहेत पेपर 1 2 मध्ये ते इथं त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा पूर्ण डिटेल्समध्ये त्यांनी ना सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. पेपर 1चा इथं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जे सब टॉपिक आहेत ठीक आहे जे सेक्शन असणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण इथं ह्या पॅरामध्ये पूर्ण जो आहे त्यांनी सिलेबस दिलेला आहे. सेम इथं त्यांनी बघा पेपर 2 साठी म्हटलेलं आहे जसं पेपर 2 पूर्ण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे तर तेही म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी म्हटलेलं होतं की फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST किंवा फिजिकल एंड्युरन्स टेस्ट PET. ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा त्यांनी म्हटलेलं आहे मेल कॅन्डिडेट एक्सपेक्ट दोज लिस्टेड एस नो 1 and 2. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा मेल कॅन्डिडेटसाठी हाईट जी आहे 170 आहे सेंटीमीटर मध्ये आहे हे सगळं. चेस्ट जे आहे 80 आहे अनएक्सपांड. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण फुगवलेली आणि न फुगवलेली. ठीक आहे. तर न फुगवलेली मध्ये 80 आहे फुगवलेल्यामध्ये 85 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जे हिल एरियामध्ये आहेत किंवा हिल एरियामध्ये जे काय लोक आहेत ठीक आहे अशा कॅटेगरीमधून जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी इथं त्यांनी डिटेल दिलेला आहे. त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईबमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी बघा इथं पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी बघा इथं म्हटलेलं आहे 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे आणि जे फिमेल कॅन्डिडेट हिल स्टेशनमधून आहे त्यांच्यासाठी 155 सेंटीमीटर आहे. शेड्यूल ट्राईबच्या ज्या कॅन्डिडेट आहेत वुमन्स त्यांच्यासाठी 154 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी चेस्ट मेजरमेंट केलं सॉरी फिमेल कॅन्डिडेटसाठी फक्त जे आहे हाईट जी आहे ती क्वालिफिकेशन कन्सिडर केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वेटसाठी म्हटलेलं आहे वेट जे आहे ते हाईटच्या करस्पॉन्डन्समध्ये असलं पाहिजे हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा जी फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होणार आहे सर्व पोस्टसाठी. ठीक आहे. तर फॉर मेल कॅन्डिडेटसाठी बघा 100 मीटर रेस आहे 16 सेकंदमध्ये. त्याच्यानंतर 1600 मीटर जी रेस आहे 6.5 मीटर मिनिटामध्ये. लॉंग जम्प दिलेली आहे हाय जम्प दिलेली आहे शॉर्ट पुट दिलेला आहे. ठीक आहे. तर हे पूर्ण डिटेल्स दिलेले आहे तुमच्या ज्या एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल सेम दिलेले आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. तर प्रत्येकाने आता तर सध्या फोकस करा ह्याच्यावरती की आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत साईड बाय साईड ह्याही गोष्टींची प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे कारण की फिजिकल जो स्टँडर्ड आहे तो एका महिन्यात कव्हर होत नसतो आपला. ठीक आहे. त्याच्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस लागत असते. त्याच्यानंतर बघा मेडिकल स्टँडर्ड ऑल पोस्टसाठी. ठीक आहे. तर मेडिकल स्टँडर्डमध्ये काय काय ज्या आहेत टर्म्स किंवा कंडिशन ठीक आहे त्या इथं त्यांनी दिलेल्या आहेत त्याही एकदा पूर्ण पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा समोर पोस्ट प्रिफरन्स. ठीक आहे. तर पोस्ट प्रिफरन्स ही तिथं त्यांनी दिलेला आहे कसा पोस्ट भरायचा. त्याच्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पूर्ण डिटेल्स इथे त्यांनी दिलेल्या आहेत. जो 15वा सब टॉपिक आहे त्याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल दिलेलं आहे. हे एकदा सिलेक्शन झाल्याच्या नंतरच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर बाकी अजून असं काही ॲडव्हर्टाईजमध्ये सांगण्यासारखं नाही. सध्या ह्याच्यावरतीच फोकस करा की तुम्हाला पेपर काढणं आहे. म्हणजे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर मोस्टली इथे इंग्लिशचं जास्त वेटेज दिसतंय त्याच्यामुळे इंग्लिश जे आहे ते इम्प्रूव्ह करण्याचा फोकस ठेवा त्याच्यावरती. ठीक आहे. बाकी ॲप्लिकेशनमध्ये काहीच नाही आहे
ऍप्लिकेशन खूप मोठं आहे. इथं बघा तुम्हाला जे आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ऑनलाईन, ठीक आहे, त्याच्याबद्दल इथं पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. तर जर काही रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस काही प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर फॉर्म भरायच्या अगोदर बघा इथं तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. अनेक्षर दिलेला आहे IA, ठीक आहे. ह्याच्यामध्ये इथून पूर्ण त्यांनी डिटेल्स दिले आहे की तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, ठीक आहे. तर तेही पूर्ण एकदा पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा, ठीक आहे. हे पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. पेमेंट कसं करायचं, काय कसं करायचं, डिक्लेरेशन वगैरे सगळं सगळं दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फॉर्म फॉर सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिंग डिफेन्स पर्सन, जे डिफेन्स कॅन्डिडेट आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांच्यासाठी इथं दिलेला आहे पूर्ण फॉर्म, ठीक आहे. ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. तर हे बघा हे पूर्ण दिलेले आहे. हां, आणि एक दुसरी गोष्ट बघा, जर तुम्ही फोटो अपलोड करताय तर तो फोटो कसा असला पाहिजे, ठीक आहे. SSC कडून असा बराच वेळ झालेला आहे, मुलांनी म्हणजे गॉगल्स लावून फोटो काढलेला आहे किंवा असा क्रॉस होऊन फोटो काढलेला आहे. एक कान दिसतो, एक कान दिसत नाहीये, किंवा असं काही वेगळी पोज देऊन फोटो काढलेला, जसं बघा इथे दिलेलं आहे. तेवढं असं काहीच नसलं पाहिजे, ब्लर नसला पाहिजे, कॅप नाही घातली पाहिजे, तुम्ही स्पेक्स नाही घातला पाहिजे, ठीक आहे. असं छोटा नसला पाहिजे, इकडे तिकडे पाहतोय असं नसलं पाहिजे, सेल्फी नसली पाहिजे. तर ती पूर्ण आहे बघा. तुमचा जो कपडे तुम्ही घातलेले आहात त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये जो आहे बॅकग्राऊंड असला पाहिजे, हे मेनली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे डिसेंट कपडे घालून, जो सध्या तुमच्याकडे जर फोटो तसा नसेल तर डिसेंट काहीतरी कपडे घाला, त्याच्यावरचा एखादा फोटो, पासपोर्ट साईज फोटो काढा. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मुलांचं कॅन्डिडेटच्या रद्द झालेलं आहे, त्यांना जे आहे हॉल तिकीट जनरेट नाही झालेलं आहे, ठीक आहे. तर ह्या रिझनमुळे हॉल तिकीट जनरेट नाही झालेलं आहे की त्यांनी जो फोटो अपलोड केलाय तो प्रॉपर नाही आहे, ठीक आहे. तर पूर्ण तुमचा फेस दिसला पाहिजे. इथं बघा ह्याच्यामध्ये जर दाखवलं, ठीक आहे, तर ह्याचा बघा अर्धा फोटो फेस दिसतोय, खालचं वरचं काहीच माहिती नाही, असं नाही दिसलं पाहिजे, हे पूर्ण दिसलं पाहिजे. हा ब्लर नसला पाहिजे, इथं काहीतरी कलर नाहीये, हा पण ब्लर आहे, हाही त्याच्यापेक्षा ब्लर आहे, ठीक आहे. असं काहीच नाही, पहिले क्लिअर फोटो तुम्ही अपलोड करा तिथे, ठीक आहे. तर चांगला एक चान्स आहे बघा गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये जाण्याचा. पे स्केल पण चांगला आहे, 37,300 बेसिक आहे, त्याच्यावर TADA HRA सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. तर नक्की अप्लाय करा ह्या पोस्टसाठी. आणि व्हिडिओबद्दल काही कमेंट्स आहे किंवा काही सजेशन असेल तुमचं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड फॅमिली मेंबरमध्ये, जेणेकरून त्यांनाही जे आहे गव्हर्नमेंट जॉबबद्दल माहिती मिळेल, ठीक आहे. थँक्यू सो मच.